भक्तांनो, कदाचित तुम्ही आज तो संदेश ऐकणार आहात जो तुमचं नशीब बदलू शकतो. आधी त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात की माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही. कारण संकट अडचणी हा जीवनाचा भागच आहे. पण माझे नामस्मरण तुझ्या संकटाचं ओझं इतकं हलकं करेल की ते तुला फुलाप्रमाणे भासतील. आणि म्हणून नामस्मरण करणे आवश्यक आहे. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यात नक्कीच काहीतरी करण्याची इच्छा असते आणि त्यांना पुढे जाण्यासाठी देव प्रभावित करत असतो. म्हणून तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला देव पुढे ढकलायला तयार आहे आणि तुम्हाला पुढे सरसवायला देव धावा करत आहे. फक्त तुम्ही त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि तुम्ही प्रयत्न केले सुद्धा पाहिजे. म्हणून फक्त एक निमित्त शोधत असतो, निभावणारा पण आणि सोडून जाणारा पण. म्हणून दोघी एक निमित्त शोधतात. म्हणून तुम्ही स्वामींना कधीही सोडू नका आणि सोडून जाऊ नका. फक्त स्वामींवरचा भरोसा कमी होऊ देऊ नका. पाठीमागे लागलेले संकटेच पुढे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात, हे मात्र तितकेच खरं आहे. म्हणून खूप हुशारीपेक्षा चिमूटभर विवेक कधीही श्रेष्ठ असतो, हे मात्र तुम्ही समजून घेतले पाहिजे. म्हणून नेतृत्व हा गुण आत्मसात करा. कारण एक चांगले नेतृत्व करणारी व्यक्ती समाजाला नक्कीच योग्य दिशा देऊन चांगले काम करण्याची प्रेरणा देऊ शकते. म्हणून सतत काहीतरी काम करण्यात व्यस्त राहा. कारण मन एखाद्या कामात गुंतवले तर ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊन आपले मनोबल नक्कीच वाढवते. म्हणून प्रयत्न करणे आपले काम आहे. पुढे यश मिळेल की अपयश हे सर्वस्वी आपल्या हातात नाही. त्यामुळे प्रयत्न करा. कारण अपयश जरी आले तरी अनुभव मिळेल, पण प्रयत्नच केला नाही तर हाती मात्र तुमच्या काही लागणार सुद्धा नाही, हे सुद्धा खरं आहे. म्हणून आपले प्रयत्न आपण जोमाने करावे. स्वामी भक्त नक्कीच सर्वात जास्त यशस्वी होतात आणि त्यांची भक्ती चांगली असेल आणि सेवा चांगली करत असतील तर नक्कीच त्यांना यशही मिळेल. म्हणून ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडतात. कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते, तर अनुभव हा परिस्थिती कशी हाताळायची हे मात्र शिकवत असते. म्हणून मित्रांनो, तुम्ही ज्ञान हे नक्कीच घ्या आणि भरपूर गोष्टी तुम्ही चांगल्या त्या ज्ञानाने कमवू शकता. म्हणून महान अशी ओळख तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपले काम करतो. कारण आपले कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्नच आपणास महान बनवत असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि वेळेच्या सदुपयोगाला महत्त्व द्या. कारण जो व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचे योग्य नियोजन करून काम करतो तो त्याचे ध्येय साध्य करू शकतो. म्हणून मित्रांनो, जेव्हा कठीण काळ परीक्षा घेईल तेव्हा त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य ठेवा. कारण जीवनात कठीण काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला परिश्रम हे नक्कीच घ्यावे लागत असते. आणि म्हणून स्वतःची ओळख अशी बनवा जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून टिकून मात्र राहील. कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्याला कधी अपयश मात्र येत नसते. म्हणून एखादी गोष्ट मी करू शकत नाही हे मनातून काढून टाका. कारण तुमच्या समोर स्वतः स्वामी शक्ती उभी आहे आणि ती तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहे. तर मग तुम्ही मागे सरसू नका. कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते. त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने तुम्ही प्रयत्न केलाच पाहिजे. आणि स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड न करता आपले काम करा. कारण स्वाभिमान बाळगला तरच आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण मात्र करता येणे शक्य होत असते. आणि तुम्ही स्वाभिमान बाळगलाच पाहिजे. म्हणून माघार घेऊ नका आणि माघार घेणे कधीही मान्य करू नका. कारण आपल्याला जे मिळवायचे आहे ते आपण तेव्हाच मिळवू शकतो जेव्हा आपण माघार न घेता प्रयत्न मात्र जीवनात करत असतो. आणि ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्वाचे असतात. कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशा पायऱ्या चढाव्या लागतात आणि तेव्हाच आपण त्या यशाच्या शिखरावर पोहोचत असतो. म्हणून त्या लहान लहान पायऱ्यांनी तुम्ही कामं करत जायची, नक्कीच तुम्ही मोठं यश एक दिवशी मिळवाल. म्हणून आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीकडे लक्ष द्या. कारण आपला आत्मविश्वास हा फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीने वाढत असतो, हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे. कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची ताकद आणि सहनशीलता असल्याशिवाय नक्कीच ते मिळत नाही. आणि म्हणून प्रतिस्पर्धी ताकदीचा असला तरी मैदानात पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या. कारण प्रयत्नांच्या जोरावरच विजय मिळवणे
हे नक्कीच शक्य होत असते. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका. कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि त्या उतरतात सुद्धा. म्हणून तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या. तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही. कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीब सुद्धा नक्कीच आपली साथ देत असतं आणि शेवटपर्यंत देत असतं. म्हणून ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटेल तेव्हा आपला प्रत्येक प्रयत्न हा ध्येय प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे. कारण आपले प्रयत्नच आपल्याला अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद मात्र देत असतात. म्हणून अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा. कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस मात्र आपल्याला कधीच येणार नाहीत. आणि जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करा. कारण साधी राहणी, उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो हे दाखवून देते. म्हणून मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आणि चांगला विचार करून आपले काम करा. कारण प्रतिकूल परिस्थितीत आणि गरिबीमध्ये आपल्याला कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद देऊन आपल्याला नक्कीच आपल्या सामर्थ्याची जाणीव करून देते आणि आपल्यामध्ये किती ताकद आहे आणि आपण किती पुढे जाऊ शकतो याची नक्कीच आठवण सुद्धा होते आणि प्रचिती सुद्धा येते. म्हणून चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजपणे मिळवू शकाल. कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्णी राहून जातात आणि मग आपण नंतर म्हणतो की प्रयत्न केले असते तर नक्कीच मिळाले असते. म्हणून एखादी गोष्ट करून दाखवण्याची जिद्द स्वतःमध्ये ठेवा आणि तुम्हाला कोणतीही गोष्ट करणे अशक्य वाटणार नाही. कारण एखादी गोष्ट सत्यात उतरवण्यासाठी आपल्याला जिद्दीने प्रयत्न करण्याची गरज मात्र असते आणि ती गरज आपल्याला पुढे घेऊन जात असते. जीवनात येणाऱ्या परिस्थितीचा विचार करून स्वतःमध्ये बदल करा. पण आपल्याला जे काही मिळवायचे आहे त्याचा विसर पडू देऊ नका, एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवायला हवं. म्हणून बुद्धिमत्ता आपल्याला ते मिळवून देऊ शकते जे आपणास अशक्य वाटते. त्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकत नाही असा विचार कधीच करू नका. कारण बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण अशक्य वाटणारी गोष्ट शक्य मात्र करू शकतो आणि ती शक्य होते सुद्धा. म्हणून जीवन जगताना अडचणी आल्यास त्या अडचणी दूर करण्याचे बळ स्वतःमध्ये निर्माण करा. कारण अडचणींवर मात करण्याचे बळ आपल्याला ध्येय साध्य करून नक्कीच येत असते. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनात येणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्यावर मात कशी करता येईल यासाठी प्रयत्न करा. कारण समस्यांवर मात करण्याची शक्तीच आपणास आपली स्वप्ने पूर्ण करण्यास नक्कीच मदत करत असते आणि ती स्वप्न पूर्ण करण्यास आपल्याला ते नक्कीच पुढे घेऊन जात असते. म्हणून जीवनात अनुभव खूप महत्वाचा आहे. तुम्हाला जेवढा जास्त अनुभव असेल तेवढी जास्त तुमची प्रगती ही झपाट्याने होत असते. आणि म्हणून पण हा अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपले जीवन स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून एकट्याने जगण्याचा प्रयत्न करतो आणि हे जीवन जगण्याला आपण नक्कीच मनावर घेत असतो. म्हणून वेळ सगळ्यांची येत असते. त्यामुळे जीवनात जेव्हा खडतड काळ येईल तेव्हा त्याला धीराने तोंड देण्याची तयारी ठेवा. कारण खडतड काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला कष्ट मात्र करावे लागतात आणि कष्ट हे करावेच लागतील. आणि जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्यात निर्माण केली पाहिजे. कारण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याचा गुणच आपल्या प्रगतीस कारणीभूत मात्र ठरत असतो. म्हणून एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे, बचत मात्र नक्कीच करायची आहे. बचत करण्याची सवय लावून घ्या. कारण एखाद्या गोष्टीची केलेली बचत त्या गोष्टीचा अनावश्यक वापर न करता योग्य वापर करण्याची प्रेरणा आपल्याला देत असते आणि म्हणून ती बचत आपल्याला कुठे ना कुठेतरी कामाला येत असते. म्हणून जीवनात कमी वयात कराव्या लागणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. कारण अशा संघर्षातून आपल्यात संकटांना तोंड देण्याची ताकद निर्माण होऊन मौल्यवान असा अनुभव मात्र आपल्याला मिळत असतो. म्हणून मित्रांनो, एखाद्या गोष्टीची केलेली कल्पना आपल्याला नक्कीच ती गोष्ट मिळवून देऊ शकत नाही, पण त्यासाठी आपल्याला प्रत्यक्षात प्रयत्न करून ती कल्पना सत्यात उतरवणे गरजेचे मात्र असते. म्हणून स्वतःचे व्यक्तिमत्व असे तुम्ही बनवले पाहिजे की जग तुम्हाला मान देईल आणि तसेच तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक करून तुम्हाला किंमत देईल. कारण जर या जगात टिकायचे असेल तर स्वतःची ओळख निर्माण करावीच लागते आणि ते तुम्हालाही करावी लागणार आहे. म्हणून जीवनात चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. याउलट वाईट गोष्टींच्या आहारी माणूस पटकन जातो. आणि त्यामुळे वाईट गोष्टींपासून लांब राहून चांगल्या कामामध्ये सहभागी व्हा आणि तुमची प्रगती निश्चित होणार आहे यावर फक्त विश्वास ठेवा. म्हणून वास्तविकतेचे भान ठेवून जगणे गरजेचे आहे आणि वास्तविकता काय आहे
आणि या जगात आता काय घडत आहे त्यानुसार आपण काम नक्कीच केले पाहिजे. कारण वास्तविकता आपणास आयुष्यात चुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवून सत्य परिस्थितीचा विचार करून जीवन जगण्यास मदत करते. म्हणून मित्रांनो, आपली परिस्थिती जरी गरीब असली तरी आपले विचार उच्च ठेवा. कारण आपली परिस्थिती बदलण्याची शक्ती ही आपल्या विचारांमध्ये असते आणि त्यामुळे जीवनात उच्च विचारांना प्राधान्य आपण नक्कीच दिलं पाहिजे. आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची असल्यास थोडासा त्रास सहन करण्याची आणि त्याग करण्याची सवय लावून घ्या. कारण आपल्या शालेय जीवनातील प्रगती पुस्तकात सुद्धा चांगले गुण तेव्हाच मिळतात जेव्हा आपण अभ्यास करण्यासाठी वेळ देऊन मेहनत करत असतो. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून पर्वता एवढे संकट जरी पुढे आले तर त्या संकटावर मात करण्याची जिद्द मात्र ठेवा. कारण जीवनातील संकटे दूर करण्याची ताकद आणि कठीण परिस्थिती हाताळण्याची क्षमताच आपले अस्तित्व हे निर्माण करत असते आणि आपल्याला स्ट्रॉंग बनवत असते. म्हणून आपल्या विचारांमध्ये ताकद निर्माण करा. कारण जीवनात येणारे अडथळे हे आपल्याला माहीतच असतात असे नाही. त्यामुळे अशा वेळी आपल्याला विचारांमध्ये असणारी ताकद आपला आत्मविश्वास वाढवून अडथळे दूर करण्यास मदत करते आणि नक्कीच ती मदत करतही असते. म्हणून जीवनात कोणती गोष्ट अशक्य अशी काहीच नाही. कारण स्वामी आपल्या सोबत आहेत आणि स्वामींना अशक्य ते काहीच नाही. ते अशक्य सुद्धा शक्य करून दाखवतात. म्हणून कारण एखादी गोष्ट अशक्य तोपर्यंत असते जोपर्यंत एखादी व्यक्ती ती गोष्ट शक्य करून दाखवत नाही. त्यामुळे अपयशाची भीती न ठेवता प्रयत्न मात्र आपण प्रामाणिकपणे करत राहिले पाहिजे. आणि जीवनात गुरुचे स्थान महत्वाचे आहे. कारण योग्य मार्गदर्शन हीच यशस्वी जीवनाची गुरु किल्ली आहे. त्यामुळे जीवनात योग्य मार्गदर्शन करणारा आणि दिशा दाखवणारा गुरु असणे आवश्यक आहे. पण तुमच्या जीवनात जर तसा मित्र असेल तरी छान आहे आणि तसे तुमचे आईवडील असतील तरी तुमच्यासाठी ते गुरुच असतात. म्हणून एखादी गोष्ट करण्याचा संकल्प जेव्हा आपण हाती घेतो ना आणि मनात ठरवतो ना तेव्हा ती गोष्ट करण्यासाठी आपले प्रयत्नही तितकेच महत्वाचे असतात. कारण कोणताही संकल्प तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण नियमितपणे प्रयत्न मात्र नक्कीच करत असतो. आणि एखाद्या थोर व्यक्तीला प्रेरणास्थान मानणे गरजेचे आहे. कारण जेव्हा आपण असे करतो तेव्हा एक प्रकारे आपण त्या व्यक्तीचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास मात्र करू शकतो. म्हणून आयुष्यात माणसे जोडायची असतील तर आपल्या आयुष्यातील जवळच्या लोकांना समजून घ्यायला शिका. आणि जेव्हा तुम्ही हे करू शकाल तेव्हा तुम्हाला संकट काळात साथ देणाऱ्या लोकांची कमी मात्र कधीच भासणार नाही आणि कधी होणार सुद्धा नाही. म्हणून जग तुमची तुलना इतरांशी करून तुमचे कर्तृत्व ठरवेल. पण तुम्ही कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता स्वतःची ओळख निर्माण करा आणि ती करण्याचा प्रयत्न देखील तुम्ही नक्कीच करा. म्हणून कोणतीही गोष्ट करताना त्याविषयी संपूर्ण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा एखाद्या विषयाबद्दलचे संपूर्ण ज्ञान तुमच्या सोबत असेल ना तर तुम्हाला कधी अपयशाचा सामना मात्र करावा लागणार नाही आणि तो होणारही नाही. आणि जेव्हा आपणास जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल तेव्हा आपल्या प्रयत्नांमध्ये अशी ताकद निर्माण करा की ती तुम्हाला फक्त विजय मिळवण्यासाठी प्रेरणा देईल. आणि कारण आपले प्रयत्नच आपण आपले विजय मिळवून देऊ शकतात आणि तेच आपल्याला पुढेही घेऊन जाऊ शकतात. म्हणून आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी होऊन सर्वोच्च स्थान मिळवायचे असल्यास आपल्याला कित्येक वर्षाचा संघर्षाच्या काळाचा सामना मात्र करावा लागतो. आणि कारण साम्राज्य हे एका दिवसात उभे राहत नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न मात्र करावे लागत असतात आणि ते शेवटपर्यंत करावे लागतील आणि तरच आपल्याला सुख या जीवनात मिळणार आहे. म्हणून जीवनात सुखाचा मोह आणि दुःखाची भीती ठेवू नका. कारण वेळ ही सगळ्यांची बदलत असते. त्यामुळे आज जर दुःख असेल तर उद्या सुख मिळेल. म्हणून जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा आपण प्रयत्न इमानदारीने आणि प्रामाणिकपणे करायला हवा. जीवनात आनंदी राहायचे असेल तर ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे हे म्हण लक्षात ठेवा. कारण आपण स्वतःला जगापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकतो आणि आपण स्वतःला ओळखू शकतो. म्हणून जीवनात स्वप्ने पूर्ण करायची असतील तर तुमच्या वाट्याला संघर्ष येणारच आहे आणि अशी मानसिकता ठेवून प्रयत्न करा. कारण संघर्षाचा सामना केल्याशिवाय स्वप्ने मात्र कधीच तुमची पूर्ण होणार नाही. आणि संपूर्ण जग बदलणे आपल्या हातात नसले ना तरी आपण स्वतः चांगल्या विचारांच्या सोबतीने चांगले कार्य करून समाजाला प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून जीवनात जर कधी संकटे आणि संघर्ष यांचा सामना करावा लागला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इतिहास हा त्यांच्यात लिहिलेला गेला आहे आणि ज्यांनी जीवनातील संकटे आणि संघर्षावर मात करून यश मिळवले आहे आणि त्यांनाच यश सुद्धा प्रामाणिकपणे देवाने दिले सुद्धा आहे. म्हणून तुम्ही सुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. यश नक्कीच मिळणार आहे. तुमची बाजू योग्य असेल तर कधीही माघार घेऊ नका. कारण या जगात सत्याचीच परीक्षा घेतली जाते आणि त्यामुळे अशा परिस्थितीत संघर्षाची तयारी ठेवा. विजय सत्याचाच होईल आणि विजय तुमचाच होईल. तुम्ही जर सत्याच्या मार्गावर असाल
तर नक्कीच तुम्हाला विजय प्राप्त व्हायला कोणीच रोखू शकणार सुद्धा नाही. म्हणून स्वतःवरील विश्वास हा अशक्य गोष्ट शक्य करण्याचे बळ देतो. कारण जेव्हा एखादी गोष्ट मिळवणे अवघड वाटते तेव्हा आपण स्वतःवरील विश्वासच अशक्य गोष्ट शक्य करण्याचे सामर्थ्य मात्र देत असतो आणि तो आपल्याला पुढे घेऊन जात असतं. म्हणून यश मिळवल्यानंतर यशाचे मूल्यमापन करणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण मूल्यमापनातून आपणास यश मिळवताना आलेल्या अडचणी समजून घेता येणे शक्य होते आणि तसेच आलेल्या अडचणींवर मात कशी करावी या गोष्टींचा अभ्यास आपल्याला नक्कीच करता येत असतो. आणि कोणती गोष्ट जीवनात विनाकारण घडत नसते. प्रत्येक गोष्ट आपणास काहीतरी शिकवून जाते. त्यामुळे घडलेल्या प्रत्येक गोष्टीतून योग्य ज्ञान मिळवून आपल्या जीवनात त्याचा वापर करता येऊ शकतो आणि तो वापर आपण करूही शकतो. म्हणून एखाद्याच्या वाईट काळात त्याला दिलेला मदतीचा हात ही मदत तुम्हालाही अडचणींच्या काळात कोणत्या तरी रूपात कामी येईल. कारण वेळ कशी आणि कधी येईल हे कोणीही मात्र सांगू शकत नाही आणि हेही तितकेच खरे आहे. म्हणून एखादा विषय पूर्ण समजण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारण्याची सवय असणे गरजेचे आहे. कारण प्रश्नांच्या उत्तरातून आपणास विषयाचा सखोल अभ्यास करण्यास मदत होते आणि पुढे हाच अभ्यास कठीण काळात मार्गदर्शक ठरत असतो. म्हणून जीवनात संकटे प्रत्येकाच्या वाट्याला येतातच, परंतु त्यांना तोंड न देता हार मानणे धोकादायक आहे. आणि त्यामुळे संकटांवर मात करून आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणे आपले मात्र कर्तव्य पूर्णपणे असते. म्हणून मैदान तोपर्यंत सोडू नका जोपर्यंत विजय मिळत नाही. कारण पराभवाला घाबरून माघार घेणारे जिंकू शकत नाही आणि ते जिंकतही नाही. आयुष्यात मिळालेल्या दुःखाची तक्रार करण्यापेक्षा त्यावर मात करून जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करणे आवश्यक मात्र नक्कीच आहे. आणि जीवन चांगल्या प्रकारे जगले पाहिजे. म्हणून इच्छाशक्तीमध्ये अशक्य ते शक्य करण्याची ताकद असते. त्यामुळे इच्छाशक्ती बाळगली तर कितीही संकटे आली तरी त्याचा सामना करून त्यावर मात करता नक्कीच येते आणि ती मात आपण करूही शकतो. म्हणून मेहनतीच्या बळावर आपले ध्येय साध्य करण्याची सवय लावल्यास आपण नशिबावर अवलंबून राहता प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याचे गुण विकसित मात्र नक्कीच करू शकतो आणि ते गुण आपल्यात नक्कीच येऊ सुद्धा शकतात. म्हणून यशस्वी जीवनाचा पाया मजबूत त्याच वेळी होईल जेव्हा आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नांतून जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आपल्याला निर्माण करता येतील आणि आपल्याला मिळवता सुद्धा येतील. म्हणून कोणतेही कार्य करताना योजना आखणे आणि अंमलात आणणे गरजेचे आहे. कारण आपण आखलेली योजना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही कार्य पूर्ण मात्र होणार नाही. आणि जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही तेव्हा आपण आयुष्यात खूप गोष्टी मिळवू शकतो. कारण गमावण्यासाठी भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद मात्र देत नाही, हे लक्षात ठेवा. आणि कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी टिकत नाही. कारण जर आज कठीण काळ आला तर उद्याची सकाळ चांगली परिस्थिती आणू शकते. आणि त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची गरज मात्र तेवढी असते. म्हणून निर्णय घेण्याचे धाडस निर्माण करणे गरजेचे आहे. कारण तुमच्यासाठी निर्णय घेणारे सतत तुमच्या सोबत असतीलच असे नाही. तिथे तुम्हाला स्वतःसाठी निर्णय घ्यावेच लागतील आणि ते निर्णय आपल्याला नक्कीच त्या मार्गावर घ्यावेच लागतात. म्हणून आपल्या प्रयत्नांमध्ये यशाकडे जाण्याची प्रेरणा निर्माण करणे गरजेचे मात्र असते. कारण खूप लोक संघर्षाच्या काळाचा सामना करताना प्रयत्न करणे नक्कीच सोडून देतात. आणि स्वावलंबी जीवन हा विचार खूप महत्वाचा आहे. कारण जेव्हा आपण स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण स्वकर्तृत्वावर जीवन जगण्याची प्रेरणा मात्र नक्कीच मिळत असते. आणि तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करता त्या क्षेत्रातील तुमची क्षमता सिद्ध करणे गरजेचे आहे. कारण क्षमता पात्रता दाखवल्यानंतरच तुम्ही प्रगतीच्या मार्गावर नक्कीच येऊ शकाल आणि प्रगती मोठ्या प्रमाणावर करू शकाल, हे मात्र निश्चित आहे. म्हणून जीवनात सर्वोच्च स्थान प्राप्त करायचे असल्यास आपल्याला चढ उतार यांचा सामना करावाच लागतो. कारण यश मिळवण्यासाठी प्रत्येक मार्गावर संघर्ष ठरलेला असतो आणि तो संघर्ष प्रत्येकालाच प्रत्येकाच्या आयुष्यात करावा लागत असतो. योग्य आणि अयोग्य ओळखण्याची क्षमता असणे खूप महत्वाचे आहे. कारण जीवनात तुम्हाला चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट परिस्थितीला जास्त सामोरे जावे लागणार आहे. आणि म्हणून वाईट परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तुम्ही नक्कीच तयारीमध्ये असले पाहिजे. आणि आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्यास जीवनातील नकारात्मक विचारांची जागा ही सकारात्मक विचार घेतील आणि हेच सकारात्मक विचार तुमचे आयुष्य मात्र चांगल्या प्रकारे घडवतील. म्हणून परिपक्वता किंवा परिपूर्णता ही एक अशी व्याख्या आहे की जी व्यक्ती स्वतःला या स्थितीत आणण्याचा प्रयत्न करते ती व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून परिपूर्ण बनू शकते, हे मात्र तितकेच सत्य आहे. आणि जीवनात चुका, अपयश आणि नकार हेच आपल्या प्रगतीच्या मार्गावर आणण्यास कारणीभूत ठरतात. कारण यांना सामोरे न जाता कोणीही यशस्वी मात्र होऊ शकत नाही आणि होणारही नाही.
म्हणून प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद किंवा कृती कधीही महत्वाची असते. कारण अडचणीत किंवा दुःखात असणाऱ्या माणसास प्रत्यक्ष मदतीची गरज मात्र भासत असते. आणि जीवनात कौतुक करणाऱ्यांपेक्षा एखादी गोष्ट करण्यास प्रोत्साहन देणारी व्यक्ती महत्वाची असते. आणि कारण कौतुक ही एखादी चांगली गोष्ट केल्यास होते, तर प्रोत्साहने चांगली गोष्ट करण्यास प्रेरणा मात्र देत असते. आणि ध्येयाची पूर्तता प्रयत्न, त्याग, नियोजन, प्रत्यक्ष कृती याशिवाय अशक्य आहे. त्यामुळे तुमच्या ध्येयपूर्तीसाठी तुमचे पूर्ण समर्पण आवश्यक मात्र असते. आणि एखाद्यास भाग्यवान किंवा नशीबवान समजून स्वतःची तुलना करू नका. कारण जगात प्रत्येक व्यक्तीला मिळालेले जीवन परिस्थिती वेगवेगळी असते. त्यानुसार तुम्ही निर्माण केलेली तुमची छोटीशी ओळख सुद्धा तुमचे कर्तृत्व आहे असे समजून येते. आणि जीवनात सगळ्यांना खुश ठेवणे शक्य कधीच होणार नाही. आणि त्यामुळे असे करताना आपलीच किंमत राहत नाही. त्यामुळे योग्य निर्णय घेऊन स्वाभिमान नक्कीच आणि स्वतःची ओळख टिकवणे गरजेचे मात्र होऊन जाते. आणि मित्रांनो, शिस्त आपल्याला हे शिकवते की वर्तमान काळात मिळणाऱ्या आनंदाचा किंवा क्षणिक सुखाचा त्याग केल्यास त्याचा फायदा आपणास भविष्यकाळ चांगला करण्यास मात्र नक्कीच होत असतो. आणि शिक्षणातून, पुस्तकातून मिळालेले ज्ञान माणूस विसरेल, पण जीवनात आलेल्या अनुभवांना मिळालेले ज्ञान तो कधीही विसरू शकत नाही. आणि हे माणसाच्या जीवनातील वास्तव मात्र नक्कीच आहे. आणि जीवनाचा प्रवास हा आपल्याला साथ देणाऱ्या व मदत करणाऱ्या लोकांसोबत करा. कारण असे लोक स्वतःही यशस्वी होतील आणि तुम्हालाही यशस्वी मात्र नक्कीच करतील. आणि तुमच्या मनगटात आणि व्यक्तिमत्वात इतकी ताकद नक्कीच तुम्ही निर्माण करा की तुम्ही कोणत्याही प्रसंगांचा सामना कराल. कारण जीवनात काही ठिकाणी तुम्हाला तुमच्या हक्कासाठी लढावेही लागेल आणि खंबीरपणे उभे मात्र राहावे लागेल. आणि ते उभे राहण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणे हे गरजेचे आहे. आणि चांगल्या प्रकारे प्रयत्न करणे हे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून संकटाचा, संघर्षाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो. त्यामुळे निराश न होता प्रयत्न करून संकटांवर मात करणे महत्वाचे होऊन जाते. आणि एकटेपणा हा कमजोरी नाही तर आपली ताकदही म्हणू शकतो. कारण जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हा तुम्हाला तुमची ताकद लक्षात येईल. तसेच तुम्हाला स्वतःवरील विश्वास वाढेल आणि पुढे हाच स्वतःवरील विश्वास तुम्हाला स्वाभिमानाने जीवन जगण्याची प्रेरणा मात्र देत असतो. म्हणून जीवनात प्रवास कधीच आपण ठरल्याप्रमाणे होत नाही. त्यामुळे काही ठिकाणी परिस्थिती लक्षात घेऊन संकटांना सामोरे जावे लागते. आणि तसेच जिथे शक्य असेल तिथे आपला मार्ग बदलून संकट आपण नक्कीच टाळायला हवे. म्हणून जीवन जगताना धाडस खूप महत्वाचे आहे. जेव्हा तुमच्यात धाडस वृत्ती निर्माण होते तेव्हा तुम्ही प्रयत्न करता. कारण जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही तोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट तुम्हाला साध्य मात्र करता येणार नाही. आणि तुम्ही स्वतःचे ध्येय असे निवडा ज्यात तुम्ही इतरांपेक्षा चांगले करू शकता. कारण तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल तिथे तुमच्या गुणवत्तेचा विचार नक्कीच मात्र केला जातो. आणि आपल्या शैक्षणिक काळात आपल्याला मिळालेले ज्ञान आणि वास्तविक जीवनात येणारे संकटे, अनुभव यावरून असे लक्षात येते की आपण फक्त परीक्षार्थी न बनता ज्ञान मिळवून स्वतःचे व्यक्तिमत्व घडवणे आवश्यक मात्र नक्कीच आहे. आणि ते प्रत्येकाला घडवावे लागत असते. आणि आयुष्यात संघर्ष कितीही करावा लागला तरी तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. कारण तुम्ही केलेले प्रयत्नच तुम्हाला यश हे मिळवून देतील आणि यशाच्या शिखरावर ते नक्कीच घेऊन जातील. म्हणून मित्रांनो, जो माणूस पर्याय निर्माण करतो त्याच्या वाटेला कधीच अपयश मात्र येत नाही आणि येणार सुद्धा नाही. म्हणून प्रचंड धैर्य बाळगून कणखर व्हा. कारण जेव्हा संघर्षाचा काळ येईल तेव्हा हेच धैर्य तुमच्या कामी नक्कीच येईल आणि तुम्हाला हे जीवन जगण्यास शिकवल. म्हणून मित्रांनो, धैर्य तुम्ही नक्कीच ठेवले पाहिजे. आणि जीवनात कुणी नाकारले म्हणून कुणाचे श्रेष्ठत्व कमी होत नाही. कारण या जगातील प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी एकसारखी असू शकत नाही. प्रत्येकाची विचारसरणी ही वेगवेगळी असणार आहे आणि प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळा विचार सुद्धा करणार आहे. म्हणून यशाचा मार्ग हा फक्त तुमचा आणि तुमचाच असतो. या मार्गावर तुम्हाला स्वतःला चालावे लागते आणि तुमच्यासाठी चालणारे कोणीही नसते. आणि फक्त तुम्हालाच या मार्गात संघर्ष हा करावा लागणार आहे आणि तो तुम्ही नक्कीच केला पाहिजे. म्हणून जर आयुष्यात तुम्हाला खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले तर एवढेच लक्षात ठेवा, ज्याने आपल्याला बनवले आहे तो ब्रह्मांडाचा मालक आपले स्वामी समर्थ महाराज कमजोर नाही. आपले भाग्य, नशीब नव्याने लिहिण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे नक्कीच आहे. म्हणून आयुष्यात वेळेला वेळ देणारी माणसे वेळेवर भेटली की चांगली वेळ यायला वेळ मात्र लागत नाही. हे लक्षात घ्या. कौतुक ही अशी संजीवनी आहे जी आत्मविश्वास गमावलेल्या पुन्हा जगण्याचे बळ हे देत असते. म्हणून कौतुक आपण नक्कीच कोणाकडून तरी ऐकले पाहिजे आणि आपले कौतुकही झाले पाहिजे असे प्रत्येकालाच वाटत असते. ज्याप्रमाणे झाडांची पाने गळल्याशिवाय नवीन पालवी फुटत नाही, त्याच प्रकारे अडचणी आणि संघर्षाशिवाय चांगले दिवस मात्र आपल्याला कधीच येणार सुद्धा नाही.
म्हणून जीवनामध्ये संघर्ष हा तुम्हाला करावाच लागणार आहे. आणि तुमचा वजीर गेला म्हणजे पराभव झाला असे समजू नका. एक प्यादे तुम्हाला विजय मिळवून देऊ शकते. फक्त लढण्याची आपण हिंमत ठेवली पाहिजे आणि लढण्यासाठी नक्कीच तुमच्यात आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. म्हणून स्वाभिमान दुखावल्याशिवाय स्वतःला सिद्ध करण्याची इच्छा निर्माण होत नाही आणि पुढे हीच इच्छा तुमचे अस्तित्व निर्माण करण्याची प्रेरणा मात्र देते. म्हणून मित्रांनो, प्रत्येक प्रयत्नात कदाचित यश मिळणार नाही आणि परंतु जर प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवले तर नक्कीच यश तुम्हाला मिळेल आणि तुम्ही अत्यंतिक खुश देखील होऊन जाल. म्हणून प्रत्येक गोष्टीत नक्कीच तुम्ही सहभाग घेतला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही रस घेतला पाहिजे. शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर आपल्या दृष्ट निश्चयावर अवलंबून मात्र असते आणि आपण कसा निश्चय करतो आणि कसे बोलतो यावर ते पूर्णतः अवलंबून असते. म्हणून हेतू चांगला असतो तेव्हा कामाच्या सुरुवातीला अर्धे यश मात्र मिळत असते. म्हणून कुणी कुणाच्या पाठीमागे आणि पाठीशी असो किंवा नसो, तुमच्या स्वतःवरील विश्वासावर ठाम राहा आणि तुम्हाला कुणाच्या मदतीची गरज ही भासली नाही पाहिजे, कारण तुम्ही सर्व कामं तुमच्या इच्छेनुसार करतात आणि तुमच्या इच्छेनुसार तुम्ही जगतही आहात. म्हणून नशिबात नसलेली गोष्ट खेचून आणण्याचे सामर्थ्य प्रत्येकात असते आणि महत्वाची असते ती फक्त जिद्द. आणि तुम्ही ती जिद्द ठेवली तर तुम्ही भरपूर पुढेही जाऊ शकतात. आणि प्रत्यक्ष गोष्टीत तक्रार करणारे हार लवकर पत्करतात आणि प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढणारे जिंकण्याच्या उद्देशाने वाटचाल नक्कीच करत असतात. म्हणून नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी सोबत दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणींमध्ये संधी दिसेल, हे मात्र निश्चित आहे. म्हणून हेतू चांगला असतो तेव्हा कामाच्या सुरुवातीला अर्धे यश मात्र आपल्याला मिळून जात असते. आणि कोणी तुमच्या पाठीशी असो किंवा नसो, तुमच्या स्वतःवरील विश्वासावर ठाम राहा आणि तुम्हाला कोणाच्या मदतीची गरज मात्र नक्कीच भासणार नाही, हे तितकेच खरे आहे. आणि आपण नावाच्या रोगासाठी नक्कीच आत्मविश्वास आणि अथक परिश्रम ही जगातील अर्थात सर्वात गुणकारी औषधे आहेत आणि ती औषधं आपण नक्कीच वापरली पाहिजे आणि त्यांचा वापर करून आपण माणुसकी बचावून ठेवली पाहिजे. आणि जीवनात जर स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे असेल तर कठीण परिस्थिती, आव्हाने यांना सामोरे जाऊन शून्यातून विश्व मात्र तुम्हाला निर्माण करायला लागेल. आणि भाग्य संधी देते पण कठोर परिश्रम, मेहनत नक्कीच यश देते. म्हणून मिळवून देते ते फक्त नक्कीच त्या गोष्टी ज्या गोष्टी तुम्ही मिळवता आणि त्या मिळवण्यासाठी तुम्ही धडपड सुद्धा करत असता. म्हणून प्रत्येक अपयश एका नवीन सुरुवातीची संधी व दिशा नक्कीच देत असते. आणि प्रत्येक अपयश हे नक्कीच पहिले अपयश असतं, पण ते नंतर त्याचं रूपांतर ही यशामध्ये होत असतं आणि तो व्यक्ती भरपूर पुढेही जात असतो. म्हणून घड्याळाच्या काट्यावर नाही, स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा. वेळ बदलते आणि बदलावायला पण लावते, हे मात्र निश्चित खरं आहे. म्हणून प्रयत्न करत राहा आणि जे करायचे आहे ते एका दिवसात होणार नाही, पण एक दिवस नक्कीच होईल आणि तो दिवस लवकरच उजाडणार आहे. म्हणून प्रश्न कुठलाही असो, नक्कीच कधीच एकटा येत नाही, तो उत्तराला बरोबर घेऊन येत असतो आणि उत्तर त्याच्या जवळच असतं, हे मात्र निश्चित आहे. म्हणून आत्मविश्वासाने केलेल्या कोणत्याही कार्याला संकटाची भीती नसावी, कारण संकटही तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी येतात आणि जो या परीक्षेला सामोरे जातो तो आयुष्यात यशस्वी होतो आणि भरपूर प्रगतीही करत असतो. म्हणून ते करा जे जग करण्याची हिंमत दाखवत नाही, कारण या जगात खेळाडू खूपच आहेत. तुम्ही खेळ जिंकणारे गेम चेंजर आहात, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. आणि एकाग्र चित्ताने केलेले कोणतेही काम हे आपल्याला यश मिळवून देते, कारण जिथे समर्पण, त्याग, कष्ट असते तिथे परमेश्वर तुम्हाला मदत नक्कीच करतो आणि मनापासून परमेश्वर तुम्हाला मदत करत असतो. कोणताही निर्णय घेत असताना तो तुम्ही स्वतः घ्या, कारण आयुष्य तुम्हाला जगायचे आहे. दुसऱ्याच्या निर्णयाने आयुष्य जगाल तर स्वतःची ताकद तुम्हाला कधीच समजणार नाही आणि कधी उमजणार सुद्धा नाही. म्हणून संधीची वाट बघताना निराश होऊ नका, पण जेव्हा मिळेल ना तेव्हा स्वतःला असे सिद्ध करून दाखवा की संपूर्ण जग तुमच्या बरोबर नतमस्तक होईल आणि तुम्हालाही नतमस्तक व्हावे लागेल. म्हणून कितीही हुशार लोकांसोबत बसा, पण अनुभव मैदानात उतरल्याशिवाय मात्र नक्कीच येणार सुद्धा नाही. म्हणून महत्वाकांक्षा, ध्येय असल्याशिवाय माणूस मेहनत करत नाही आणि मेहनत केल्याशिवाय महत्वाकांक्षा, ध्येय हे पूर्ण सुद्धा होत नाही. म्हणून परिस्थिती कशी असू द्यावो, पण जिंकण्याची आशा इतकी तीव्र ठेवा की जिंकण्याशिवाय दुसरा पर्यायच आपल्याकडे उरला नाही पाहिजे आणि तो पर्याय फक्त जिंकणे असला पाहिजे. म्हणून नक्कीच तुमची प्रेरणा वाढेल आणि तुमचं मनोबल नक्कीच वाढेल. आणि मनोबल व नैतिक धैर्य ही संकटातून बाहेर काढण्याची दुधारी शस्त्रे मात्र आहेत. आणि कठीण परिस्थितीत जीवनात जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग दाखवू शकत असेल तर तो असतो तुमचा अनुभव. आणि तो अनुभव तुम्हाला भरपूर काही गोष्टी जीवनातल्या दाखवून देत असतो आणि ज्यावर आपला आग बंद करून विश्वास असतो ते व्यक्तींची सुद्धा ओळख करून देत असतो. म्हणून द्वेष
विरोध, टीका, चर्चा आणि बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नसतो आणि तो घडतही नाही. म्हणून जगाने वेळात काढलेली माणसे पुस्तकाच्या धड्यात सापडतात आणि ती माणसांना आपण वाचत असतो. म्हणून तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी वेळे व्हा आणि तुम्ही प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी नक्कीच तत्पर राहा. म्हणून प्रत्येक वेळी चढाव म्हणजे प्रगती आणि उतार म्हणजे अधोगती असे नाही. कधीतरी उतारावरून खाली आल्यावर एक नवीन मार्ग सापडतो जो आपल्याला योग्य दिशा दाखवत असतो आणि योग्य गोष्टी तो आपल्याकडून घेत असतो. म्हणून संकटात कुठेतरी संधी दडलेली असते, त्या संधीला फायदा आपल्याला घेता आला पाहिजे आणि ती संधी आपल्याला नक्कीच घेता आली पाहिजे. ती संधी स्वतः स्वामींनी पाठवलेली असते. आणि बाळा, तुला जग बदलण्याची गरज नाही, तुला स्वतःला बदलायचं आहे. तुझं आयुष्य बदलायचं आहे. मग जगाला बदलण्याचा विचार सोड. तुला फक्त स्वतःच्या सवयी, विचार आणि कृती बदलायच्या आहेत. कारण यश बाहेर मिळत नाही, ते आत तयार होतं. आणि एकदा का तू आतून घडलास की मग संपूर्ण जग तुला ओळखायला लागतं. आणि त्यानंच स्वामी तुलाही मदत करत असतात, कारण ते आपलं अंतर्मन बघत असतात आणि त्यानुसारच तुला पुढे जिंकण्यासाठी मदत करत असतात. फक्त आपला विश्वास स्वामींवर हा घट्ट असायला हवा. एवढंच तुला करायचंय. देवानं दिलंय त्यातलं थोडंसं इतरांनाही देऊन पाहावं. देव होतानाही आला तरी थोडंसं माणूस होऊन माणसासाठी नक्कीच तुम्ही जगावं. म्हणून आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि निष्ठा हे सर्वात मोठे नाते सुद्धा आहे. म्हणून लोकांशी बोलताना शब्द हे काळजीपूर्वक वापरायला हवेत, कारण आपण बोललेल्या शब्दांचा त्यांच्यावर चांगला आणि वाईट हा दोन्ही परिणाम होणार असतो आणि दोन्ही परिणाम हा होतच असतो. म्हणून शब्द आपण निस्ती जपून वापरले पाहिजे. आणि लक्षात ठेवा, स्वामींची सेवा तुम्हाला नक्कीच करायची आहे आणि निस्वार्थ मनाने करायची आहे. स्वामी भक्तांनो, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कितीही पुस्तके वाचलीत, कितीही चांगले प्रवचन ऐकलेत, तरी त्याचा काही उपयोग होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांचा जीवनात अवलंब करत नाही. आणि अवलंब तुम्हाला करायलाच लागेल. म्हणून हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपला की दुःख आपोआप संपत असते. म्हणून स्वामींना घाबरू नकोस. एक वेळ स्वामी माफ करतील, पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, मात्र अगरबत्ती कधीच विझवू शकत नाही. म्हणून ज्यांना मनापासून नातेसंबंधाची काळजी असते त्यांचं कौतुक तर बाजूलाच, पण जागोजागी पाण उताराच जास्त मात्र होत असतो. आणि उन्हाळा अनुभवल्याशिवाय हिवाळ्याची मजा कळत नाही, तसेच गरिबी अनुभवल्याशिवाय श्रीमंती कशी कळणार आहे. म्हणून त्यासाठी तुम्हाला नक्कीच गरिबी बघावी लागते आणि अनुभव हा जीवनात घ्यावाच लागतो. एखाद्याच्या मनात जिवंत राहावं असं वाटत असेल तर आपलं बोलणं आणि वागणं यावर नियंत्रण असणं मात्र नक्कीच गरजेचं आहे. आणि स्वतःला आणि स्वतःच्या जोडीदाराला ओळखणं आणि न येणं ना, तर या जीवनातील सगळ्यात मोठा पराभव मात्र आहे. आणि आपल्या माणसांनी आपल्याला टाळायला सुरुवात केली की समजून जायचं असतं की आपलं त्यांच्या आयुष्यातलं महत्व हे नक्कीच कमी झालेलं आहे. आणि धूर्त माणसे स्वतःची चूक विचारपूर्वक लपवतात आणि दुसऱ्यांची चूक जग जाहीर करून इतरांसमोर स्वतःला बुद्धिमान ठरवत असतात. हे मात्र अशी लोक असतात की आपलं काही बघत नाही आणि दुसऱ्यांकडे जास्त लक्ष देत असतात. म्हणून आपण काय भोगलंय यापेक्षा आपण कसं जगतोय यावर जगाचे लक्ष जास्त असते. जीवनात कधीही कुणाला कमी समजू नका, कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब मात्र बुडू शकत नाही. अनुभव हा मोफत मिळत नसतो, त्यासाठी कधी वेळ, कधी किंमत, तर कधी आयुष्य खर्च हे करावे लागत असतं. आणि अनुभव हा मोफत मिळत नसतो, त्यासाठी कधी वेळ, कधी किंमत, तर कधी आयुष्य हे खर्च आपल्याला करावंच लागत असतं. म्हणून विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा देव कुठेतरी काहीतरी चांगलं नक्कीच घडवत असतो. आणि जपून ठेवलंय अपमानाचं पुस्तक मी. थोडे दिवस थांबा, माझी वेळ येऊ द्या. नाही तुम्हाला पस्तावा झाला तर मग नक्कीच बघा. म्हणून असं आपण नक्कीच अपमानाचं पुस्तक हे जपून ठेवायचं असतं. आणि ज्याने ज्याने अपमान केला त्याला आपण सडेतोड उत्तर हे द्यायचंच असतं. कधी कोणाला न चुकलेली गोष्ट म्हणजे कर्म आहे. आणि हवेत तर पक्षी सुद्धा उडतात आणि माशी पण उडते, पण उडून कोण पुढे बसतं यावर त्याची लायकी नक्कीच ठरत असते. आणि आपण कुठे काय करत असतो त्यावर आपले कर्म ठरत असतात. म्हणून तुमचा कोणी किती तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा मात्र सोडू नका, कारण चुरीतून निघणारा धूर फक्त भिंतीला काळा करू शकतो, पण आकाशाला काळा करण्याचं सामर्थ्य त्याच्यात नसतंच. आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तींचा खूप मोठा सहभाग असतो, एक निंदक आणि दुसरा स्पर्धक. कारण दोन्ही व्यक्ती माणसात जिद्द निर्माण करत असतात आणि भूतकाळातील चुका नक्कीच माफ करायच्या असतात, पण कटकारस्थाने करून मिळालेल्या जखमा कधीच मात्र विसरायच्या नसतात. आणि आयुष्यात कोणापासून कवडीची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या अर्ध्या समस्या अशा जर कमी होऊन जातील
आणि समोरचा व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल आणि तो त्रास आपण तसा जर सहन करत राहिलो तर मग त्रास देणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त चूक आपलीच असते आणि तडजोडीवर नाती टिकवावी लागतात. सगळं जर मनासारखं व्यवहारात करायचं असतं, नात्यात मात्र नक्कीच नाही. आणि कोणाच्या मनात काय आहे हे जर कळलं असतं तर या जगात कोणीच मात्र कोणाशी अजिबात बोललं नसतं आणि त्यांना सर्व काही माहीत झालं असतं. म्हणून देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात अजिबात जाऊ नका. देवाचे आभार माना, त्याने सर्व काही आपल्याला दिलं आहे त्यासाठी नक्कीच त्याचे आभार मानायला शिका. जवळच्या व्यक्तीने खोटेपणा केला की माणूस परक्यांमध्ये खरेपणा नक्कीच शोधू लागतो. असे आपण कधीच करू नये आणि असे केल्याने त्याचे दुष्परिणाम हे आपल्यालाच भोगावे लागत असतात. आणि विसरण्याची सवय सुद्धा महत्वाची आहे, कारण सर्व काही आठवलं तर माणूस आनंदी अजिबात राहू शकत नाही आणि तो सर्व वाईट दिवसच आठवत असतो. म्हणून चांगला स्वभाव असणं हा देखील गुन्हा आहे, कारण लोक आपलं कौतुक करतात की आपला वापर करून घेतात हेच आपल्याला नक्कीच कळत नसतं. म्हणून नारळ आणि माणूस दर्शनी कितीही चांगले असले तरी नारळ फोडल्याशिवाय आणि माणूस हा जोडल्याशिवाय ना अजिबात तुम्हाला जीवनामध्ये कळणार नाही. म्हणून सुंदरता ही बोलण्यात, वागण्यात आणि विचारात असते, पण लोक दिसण्यात आणि कपड्यातच ते पाहत असतात. असं अजिबात आपण करू नये. आणि आयुष्यात भरपूर चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा अजिबात आपण घेतला नाही. आणि नाव मिळवायला खूप दिवस जातात, पण नाव घालवायला काही क्षणही अजिबात जात नाही. ज्याचे कर्म चांगले आहे ना तो कधीच संपत नसतो आणि त्याला चांगलीच माणसं भेटत असतात आणि चांगलं यश त्याला जीवनामध्ये भेटत असतात. आणि म्हणून जो माणूस सत्याच्या मार्गावर चालतो त्याला जीवनात अडचणी तर खूप येतात, पण देव त्याची साथ आणि कधीच सोडत नाही. मित्रांनो, कडुलिंबाची चूक नाही की तो कडू आहे, स्वार्थी तर जीभ आहे, तिला फक्त गोड आवडत असतं. म्हणून श्वास आणि व विश्वास या दोन्ही अदृश्य आहेत, परंतु दोघात इतकी ताकद आहे की अशक्य गोष्टीलाही ते शक्य मात्र बनवू शकतात. म्हणून माणसांचा संग्रह करणे इतकं सोपं नसतं जितकं पुस्तकांचा संग्रह करणे असतं. पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशाची गुंतवणूक करावी लागते, तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची नक्कीच आपल्याला कदर करावी लागत असते. आणि जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी 2 वेळा जीवन मिळत नाही, हे जरूर लक्षात असू द्या. आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात. फरक एवढाच की आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच माणसं दिसत असतात. म्हणून त्यांनाच तुम्ही नक्कीच जपलं पाहिजे. आनंद वाटणाऱ्यांच्या ओंजळी कधीच रिकाम्या होत नाहीत, कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान साक्षात परमेश्वराकडून लाभलेले असते. आणि जो दुसऱ्यांच्या जीवनात आनंद आणतो त्याच्या जीवनात आनंद आणण्याचे कार्य परमेश्वर स्वतः करत असतो आणि परमेश्वर सर्वांना आनंद देण्यासाठीच नक्कीच उत्सुक असतो. म्हणून परिस्थिती बदलली की माणसं बदलतात. आपलं कोण परक कोण यांच्या सीमा स्पष्ट होतात, पण परिस्थिती बदलूनही जी माणसं बदलत नाहीत तीच माणसं मनापासून नक्कीच आपली असतात. म्हणून कोणाला दुःख देऊन मिळवलेला आनंद कधीच सुख देऊन जात नाही, पण कोणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेले दुःख नेहमी सुख देऊन जात असते आणि ते आपल्याला शेवटपर्यंत टिकत असते. म्हणून भांडायचे असेल परमेश्वराशी तर मग भांडा रुसायचे असेल तर त्यांच्याशी रुसा, शरण जायचे असेल तर त्यांनाच जा. पण त्या विश्वासाने, जो विश्वास नामदेवांचा होता, राधेचा होता, मीरेचा, द्रौपदीचा, जणाबाईचा आणि नक्कीच गोरोबा काकांचा, मुक्ताईचा आणि सर्व संतांचा होता, ती श्रद्धा जी कधीच विचलित झाली नाही, म्हणून तर परमेश्वराला त्यांचे होऊन राहावे लागले. ती ताकद असते फक्त अंतरीच्या प्रेमात, विश्वासात. आणि काही झाले तरी ईश्वर माझा आहे हे आपण नक्कीच सांगायचे आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. म्हणून पिकलेले फळ हे 3 गुणांनी ओळखले जाते. एकतर ते नरम होते, दुसरे ते अतिशय गोड होते आणि तिसरे म्हणजे त्यांचा रंग बदलतो. त्याचप्रमाणे परिपक्व माणसाची ओळख सुद्धा 3 गोष्टीवरून करावी. प्रथमतः त्याच्या बोलण्यात नम्रता असते, दुसरे म्हणजे त्याच्या बोलण्यात गोडवा असतो आणि तिसरे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास हा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. म्हणून अहंकार आणि गैरसमज यामुळे माणूस महत्वाच्या गोष्टीपासून दूर राहत असतो आणि गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य मात्र पाहू देत नसतो. म्हणून संकटातून वाचल्याशिवाय जीवनाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत आपल्याला समजत नाही. तसेच मालमत्तेचे वारस कितीही असतात, परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच असतो. आणि सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे असेच आपण विचार केला पाहिजे. म्हणून वाईटाची संगत ही नुकसानकारकच असते, मग ती कशाची असो. कारण कोळसा पेटलेला असतो तेव्हा हात भाजतो आणि पेटलेला नसतो तेव्हा हात काळे करून जातो. म्हणून सदा संगती सज्जनाची धरावी हे आपले संत आपल्याला सांगून गेले आहेत. आणि भावनेपेक्षा कर्तव्य मोठं असतं. त्यासाठी जीवनात वाढणाऱ्या आधी
रुजावं व चमकण्याआधी झिजावं लागतं. आणि लागलेली भूक, नसलेला पैसा, तुटलेले मन व मिळालेली वागणूक जे व्यक्ती शिकवते ना, ती कुठलीच पदवी सुद्धा आपल्याला शिकवू शकत नाही, हे लक्षात तुम्हाला घ्यायला पाहिजे. म्हणून तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही राहाल. आणि आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर मग तुम्ही सुखी राहू शकत नाही आणि तुम्ही विखुरले सुद्धा जाल. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की स्वामींकडे आणि सद्गुरूंकडे आपण मागायचंय. हे सद्गुरुनाथा, प्रेमाने भरलेले आपल्याला डोळे द्या, श्रद्धेने झुकणारे मस्तक द्या, मदत करणारे हात द्या, सतमार्गावर चालणारे पाय द्या, नामस्मरण करणारे मन द्या आणि अंतिम श्वास तुमच्या चरणाशी नक्कीच आमचा विसाव द्या, एवढंच मागणं तुमच्याजवळ. म्हणून ज्यांच्याजवळ माणुसकीचे धन असते ना, त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणताही पद, पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज अजिबात भासत नाही. आणि जो दुसऱ्यांना मान देतो, मुळात तोच स्वतः सन्मानीय असतो. कारण माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो जे त्याच्या जवळ मात्र असते. म्हणून सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं तुम्ही करा. आणि समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काही जण त्यातून मोती काढतात, तर काही जण त्यातून मासे काढतात, तर काही जण फक्त पाय ओले करून येतात. आणि हे विश्व फक्त पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे तुमच्यावर पूर्णतः अवलंबून असतं. म्हणून आयुष्य आनंदही ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग आपण केला पाहिजे. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतोच आणि वाद सोडला तर नात्याला नक्कीच फायदा होत असतो. म्हणून मानवी जीवन यशस्वी होण्याचा तडेजोड हाही एक मार्ग आहे. माणसाने ती करायला शिकलं पाहिजे. जिथं जिथं तडा जाईल तिथे तिथं जोड देता आली की कुठलं नुकसान मात्र होत नाही. आणि तडेजोड म्हणजे शरणागती नव्हे, तर परिस्थितीवर केलेली मात मात्र असते. आणि ती मात आपण नक्कीच करायची आहे. म्हणून काटा जरी काट्यासारखा वागला तरी फुलानं आपलं फुलणं सोडायचं नसतं. जीवनाचे रस्ते कितीही कडतर असले तरी रस्ता बदलून का होईना, परंतु चालणं मात्र आपण सोडायचं नसतं. एखाद्या अडचणीत माणूस कामाला आला नाही म्हणून जोडलेलं नातं कधीच आपण तोडायचं सुद्धा नसतं. आणि हे त्याचं मागचं सत्य असतं. आणि या जीवनात आपण काबाड कष्ट करून कमावलेली धन दौलत ही आपल्या सोबत येणार नाही, पण ह्या जन्मी केलेले नामस्मरण, मंगलाचरण, श्री सेवा, दास्य भक्ती व श्रवणच हे चिरकाल आपल्या सोबत नक्कीच येणार आहे आणि ते टिकून सुद्धा राहणार आहे. म्हणून गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या. गाळा आपोआपच खाली बसतो. तसंच जीवनात कितीही ताणतणाव असले तरी डोकं आपले शांत ठेवलं की मार्ग नक्कीच आपल्याला निघत असतो. आणि आपले सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला नक्कीच मार्ग दाखवत असतात. चूक झाली की साथ सोडणारे बरेच लोक असतात, पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी लोक असतात आणि ते नशीबवान लोकांना मिळत असतात. म्हणून गर्व करून कुठल्या नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा. कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर ती नातीच तुमच्या नक्कीच कामाला येतील आणि तेच तुम्हाला सर्व काही मदत करतील. म्हणून कानाकडून आलेल्या विचारांपेक्षा मनाकडून आलेल्या विचारांना प्राधान्य आपण दिले पाहिजे. कारण कठीण परिस्थितीत माणसाला आधाराची गरज असते, सल्ल्याची मात्र गरज नसते. आणि जे साधं सोपं असतं ते छान असतं, मग ते जगणं असो वा वागणं असो. आणि जे साधं सोपं आणि चांगलं असतं ना, तेच मग तुम्हाला आवडत देखील असतं आणि त्याचा नक्कीच तुम्ही वापर देखील करत असतात. म्हणून इतरांसाठी मनापासून झिजावं, दिखाव्यासाठी नाही. आपली उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरी चालेल, पण आपल्या अनुपस्थितीची उणीव नक्कीच जाणवली दुसऱ्यांना पाहिजे. तसे आपण नक्कीच वागावे आणि त्याने माणूस चिरकाल टिकतही असतो. आणि जसे आहात तसे राहा. कुणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका. ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच सोडणार नाही आणि ज्याला तुम्ही आवडला नाही त्याच्यासमोर जीव ओळून टाकला तरी तो तुमचा होणार सुद्धा नाही. म्हणून लोकांचा विचार करत बसून स्वतः कष्टी कधीच तुम्ही मात्र होऊ नका. आणि तुम्ही माणूस किती किमतीचे कपडे वापरतो ना, त्याच्यावर त्याचं नक्कीच तुम्ही भवितव्य ठरवू नका आणि त्याची अवकाश ठरवू नका. यावरून त्याची किंमत होत नसते. तो इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची किंमत मात्र नक्कीच होत असते. म्हणून आपला माणूस पुढे जात असेल तर प्रत्येक वेळेस पाय ओढू नका. एकदा हात ओढून बघा, तो पुढे येईल आणि पुढे जाईल, पण कदाचित तुम्हालाही 4 पावलं पुढे नक्कीच घेऊन जाईल आणि तुम्हाला त्याचं नक्कीच गर्व सुद्धा वाटेल. म्हणून घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान आणि ते तुम्ही घेतलं पाहिजे. देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर तुम्ही दान दिलं पाहिजे. बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर सत्य तुम्ही नक्कीच बोललं पाहिजे. आणि करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ते दया तुम्ही प्रत्येकावर केली पाहिजे. सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर अहंकार तुम्ही मनातला नक्कीच सोडला पाहिजे. आणि सेवा करायची असेल तर घड्याळात पाहू नका आणि प्रसाद घ्यायचा असेल तर चव घेऊ नका.
सत्संग ऐकायचा असेल तर जागा पाहू नका आणि विनंती करायची असेल तर स्वार्थ पाहू नका. समर्पण करायचे असेल तर खर्च किती झाला हे नक्कीच तुम्ही बघू नका. आणि तुम्हाला जर दान करायचे असेल तर गरज मात्र नक्कीच पाहू नका. आणि कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्य कपाळावर हात टेकवण्याची कधीच वेळ येणार नाही. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी तुम्ही नक्कीच झाले पाहिजे. आणि दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचे नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्वाचे आहे. आणि त्याचप्रमाणे मित्र व नातेवाईक गरीब आहे की श्रीमंत हे महत्वाचे नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे जास्त मात्र महत्वाचं आहे. आणि अत्तराने कपड्यांचा सुगंधित करणे ही फार मोठी गोष्ट नाही. आयुष्याची खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा आपले आयुष्य आपल्या कर्तबगारीने सुगंधित होते. म्हणून माणसाला फोटो काढायला वेळ लागत नाही, वेळ लागतो तो स्वतःचे व्यक्तिमत्व बनायला आणि स्वतःची इमेज बनवायला. हे लक्षात घ्या. म्हणून ज्याला श्री सद्गुरु चरण प्राप्त नाही तो या विश्वामध्ये अनाथ आहे. आणि श्री सद्गुरु चरण धरल्याशिवाय, श्री सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय या ब्रह्मांडाचे गुपित ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो अशी नक्कीच वृत्ती ठेवली तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. आणि जीवनाचे 2 नियम आहेत, बहरा फुलासारखे आणि पसरा सुगंधासारखे. कोणाला प्रेम देणं सर्वात मोठी भेट असते आणि कोणाकडून प्रेम मिळवणे सर्वात मोठा सन्मान मात्र या जगामध्ये असतो. म्हणून माणसानं हे राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं आणि नाही ते फक्त तुम्ही मनापासून सोडून द्यावं. म्हणून खरा आनंद सुखसोयीमुळे, संपत्तीमुळे किंवा दुसऱ्यांनी केलेल्या स्तुतीमुळे होत नाही, तर आपल्या हातून घडलेल्या सत्कर्मामुळे आपल्याला खरा आनंद होत असतो. आणि तो आनंद आपल्याला चिरकाल टिकत देखील असतो. म्हणून निसर्गाचा नियम आहे की एका जागी दुसरी गोष्ट आली की पहिली गोष्ट आपोआप निघून जात असते. आणि प्रकाश आला की अंधार निघून जातो. आणि पाणी आले की धूळ आणि घाण निघून जाते. मग हवा आली की उष्णता निघून जाते. आणि त्याचप्रमाणे आपल्या मनात चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघून जातात. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा आणि नकारात्मक आपोआपच तुमच्या मनातून सर्व काही विचार निघून जातील. आणि जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगली सावली लाभते. म्हणूनच नेहमी चांगल्या व्यक्तीच्या सहवासात राहणे योग्य आहे. आणि स्वतःसाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण एखाद्याच्या मनात घर करणे यापेक्षा सुंदर काहीच मात्र नसते. आणि तेच तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत केलं पाहिजे. म्हणून वाईटाची संगत ही नुकसानकारकच असते, मग ती कशी असो. कारण कोळसा पेटलेला असो तेव्हा तो हात भाजत असतो आणि पेटलेला नसतो तेव्हा तो हात काळे मात्र करत असतो. म्हणून मनात जर नेहमी वाईटच विचार असतील तर मग पाऊल कुठेही ठेवा, कसेही टाका, ते चुकीच्या दिशेलाच जाईल. आणि त्यामुळे मनात नेहमी चांगलाच विचार ठेवा. तुमचं नेहमी चांगलंच होणार आहे याविषयी तुम्ही विचार करत असला तर नक्कीच चांगलं सुद्धा होईल. म्हणून हसता हसता सामोरे जा आयुष्याला, तरच घडवू शकाल भविष्याला. कधीच निघून जाईल आयुष्य कळणार नाही. आताचा हसरा क्षण परत तुम्हाला कधीच मिळणार नाही आणि कधीच तुम्हाला ते वाटायला सुद्धा येणार नाही. म्हणून रिकाम्या भांड्यातील झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठ राखण काही उपयोगाची नसते. तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधी करू नका. कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले असता आणि मग गरज संपली की ते वाईट असता. आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो, हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते, आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होत असते. आणि तीच वारी आपल्याला आयुष्याची करायची आहे. म्हणून दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही. आणि आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघा, मी तुमच्या मागे असेन, पण दुःखामध्ये वळून बघू नका, कारण तेव्हा मी मागे नाही तर तुमच्या सोबत नक्कीच असेन, असे स्वामी आपल्याला वचन देत आहेत. म्हणून पैसा, गाडी, बंगला म्हणजे सद्गुरू कृपा नव्हे, तर आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्या नकळत टळून जातात. हे टळलेले संकट म्हणजे आपली सद्गुरू कृपा असते, आणि सद्गुरूंनी हीच कृपा आपल्यावर केलेली सुद्धा असते. म्हणून राग एकटाच येतो, पण जाताना आपल्यातली सर्व लक्षणे घेऊन जातो. आणि संयम सुद्धा एकटाच येतो, पण येताना आपल्यासाठी कायमची उत्तम लक्षणे घेऊन येतो. फक्त निवड कोणाची करायची हे आपण ठरवायचं असतं, आणि ते आपल्याला शेवटी ठरवायला लागत असतं. म्हणून तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही राहाल. आणि आपल्या विषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले मात्र जाल. म्हणून मन शांत ठेवून पुढे जाल तर तुम्ही जीवनामध्ये खूप यशस्वी सुद्धा व्हाल. म्हणून माणसाजवळ ज्याच्या आयुष्याची नक्की संपत्ती म्हणजे चांगले विचार. आणि कारण धन आणि बळ कोणत्याही माणसाला वाईट मार्गावर नेऊ शकतात, परंतु चांगले विचार माणसाला
सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित मात्र करत असतात आणि तो व्यक्ती जीवनामध्ये उत्तम कार्य देखील करत असतो. म्हणून मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा, झोपडी का असेना पण तिथे घास असावा मात्र सुखाचा. आणि तरच जीवनाला अर्थ आहे, नाही तर जीवनामध्ये सर्व काही व्यर्थ आहे आणि सर्व काही आपण काहीच जीवनामध्ये चांगलं करू शकत नाही. म्हणून दानपेटीत भरपूर पैसा टाकला म्हणजे देव तुमचा होत नाही. लक्षात ठेवा, देवाला फक्त चांगले कर्म आवडतात आणि ते जर तुमच्या हातून घडत असतील तरच देव तुमचा, नाहीतर तुम्ही देवाचे. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. आणि आपल्याला जे मिळालं नाही ते दुसऱ्याला मिळावं हा विचार ज्या क्षणी आपल्या मनात जन्म घेतो तेव्हापासून आपला प्रवास निरपेक्ष माणुसकीच्या दिशेने सुरू होतो. आणि म्हणा, चंदनाचे परित्वा जिजावे, परी अंतरी सज्जना निवावावे. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचे नसून तो नक्कीच किती प्रकाश देतो ना, हे जास्त महत्वाचे आहे. त्याप्रमाणे तुम्ही कशीही असा, पण तुमचे विचार आणि तुमची विचारशैली चांगली असेल ना, तर नक्कीच तुम्ही जीवनामध्ये चांगलं कामही करता. म्हणून मानवी नाते हे कधीच नैसर्गिकरित्या तुडत नसते. मनुष्य त्याला संपवतो आणि कारण ते मरते, एकतर तिरस्काराने, दुसरे म्हणजे दुर्लक्ष केल्यामुळे आणि तिसरे म्हणजे गैरसमजामुळे आणि चौथे लोकांनी कान भरल्यामुळे. म्हणून नात्यांमध्ये विश्वास ठेवा. वेळ निघून गेल्यावर अंतिम समयी पैसा संपत्ती सोबत येत नाही, नातीच उपयोगी येतात आणि तेच तुमच्या कामाला सुद्धा येणार आहेत. म्हणून तव्यावरची भाकरी जोपर्यंत उलट सुलट करून भाजत नाही ना, तोपर्यंत ती फुलत नाही. तसेच आयुष्याचे आहे, सुख दुःखाचे चटके जोपर्यंत बसत नाहीत तोपर्यंत तेही मात्र फुलणार नाही. आणि आपल्या कामाला कोण आले यापेक्षा नक्कीच आपण कोणाच्या कामाला येऊ ना, त्यात सगळी नक्कीच चांगली गोष्ट असते. आणि नदी जेव्हा वाहते तेव्हा तिच्याजवळ नकाशा नसतो की समुद्र कुठे आहे, आणि विना नकाशा ती सागरापर्यंत पोहोचतेच ना. म्हणून योग्य कर्म करत राहायला हवे आणि नकाशा तर ईश्वराकडे तयार आहे. आपण फक्त व्हायचे आहे. नक्कीच आपल्याला देव चांगल्या मार्गाला लावेल आणि चांगल्या समुद्रापर्यंत पोहोचवेल. म्हणून आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं ही मानसिकता ज्याची असते ना, त्यांना आयुष्यात काही कमी पडत नाही आणि देव त्याला काही कमी पडू देतही नाही. म्हणून देव तुटलेल्या गोष्टींचा किती छान उपयोग करतो ना. ढग तुटतात आणि पाऊस पडतो, जमिनीला भेगा आल्या की शेत बनते, वृक्ष तुटतो तेव्हा बीज उमलतं आणि बीज अंकुरलं की झाड होतं. म्हणून माणूस जेव्हा तुटतो, खचतो, तेव्हा समजून घ्यायचं की देव आपला उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करताय आणि आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी सुद्धा येणार आहेत. म्हणून कोणाची किंमत करायची असेल तर ती व्यक्ती जिवंत असताना करावी. मृत्यूनंतर तर शत्रूचे सुद्धा डोळे भरून येत असतात. म्हणून स्वाभिमान सोडून श्रीमंत होण्यापेक्षा अभिमान बाळगून एक वेळ गरीब राहिलेले केव्हाही चांगले असते आणि ते आपल्यासाठी फायदेकारक सुद्धा असते. म्हणून घर रस्त्यावर असेल तर त्याची खूप किंमत येते आणि शेती रस्त्यावर असेल तर त्यालाही खूप भाव येतो. पण माणूस रस्त्यावर आला तर त्याची किंमत संपते. म्हणून बरे सत्य बोला, बरे सत्य चाला, जेणे मानती लोका जेणे तुम्हाला. आणि म्हणून तुम्ही सत्य बोलले तर तुम्हाला लोक नक्कीच मानतील. आणि आता सर्व संपले असं वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद निर्माण होते. आणि ती उमेद म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि ते आपल्याला ती उमेद नक्कीच चांगल्या प्रकारे देतात. म्हणून स्वतःला असं बनवा की आपण त्यांच्याजवळ आहोत, त्याला गर्व वाटला पाहिजे. आणि त्यांच्याजवळ आपण नाहीत, त्यांना पश्चाताप हा नक्कीच झाला पाहिजे. म्हणून सावली देणारे कधीच परतफेडाची अपेक्षा करत नाहीत. मग ते वृक्ष असोत अथवा आई वडील असोत, ते नक्कीच आपलं चांगलंच मानतात आणि आपलं चांगलंच करत असतात. हृदयाच्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून उपयोग मात्र नसतो. आणि गोरगरिबांच्या पती प्रेम, आपुलकी, दया बाळगा. हृदय मंदिर खऱ्या अर्थाने प्रकाशित मात्र नक्कीच होईल. आणि दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी होऊ शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही. म्हणून सत्कर्म योग वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, हेच आपल्या संतांनी आपल्याला सांगितलं आहे. आणि सेवा करायची असेल तर घड्याळात नक्कीच तुम्ही पाहिलं नाही पाहिजे आणि टाइम बघून नक्कीच तुम्ही सेवा करू नये. म्हणून नारळाचे मजबूत कवच फोडल्याशिवाय आतील अमृताचा आस्वाद घेता येणे शक्य नाही. त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेत येणाऱ्या संकटांवर मात केल्याशिवाय यशस्वीतेचा आस्वाद घेता येणे शक्य होत नाही. आणि संकट म्हणजे अपयश नव्हे. जो संकटाची सामना करतो सद्गुरू सदैव त्याच्या पाठीशी मात्र नक्कीच उभे असतात आणि त्याला मदत देखील देत असतात. आणि त्याला फक्त ते समजले पाहिजे. म्हणजे नामस्मरण नव्हे म्हणून फक्त शब्दांचे उच्चारण, तर नामस्मरण आहे परम पित्याची आठवण. नामस्मरण नव्हे फक्त माळा ओढणे, तर नामस्मरण आहे सद्गुरूंना शरण जाणे. भक्ता, तू नामस्मरणाचा जप कर, सद्गुरू जपतील तुला. आणि हे फक्त लक्षात ठेव, तू नामस्मरण कर, बस एवढंच तुला करायचं आहे. म्हणून विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा
प्रयत्न करण्यात दिवस घालवा, कारण मग विचाराने माणूस खचून जातो आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर तो नक्कीच जात असतो. आणि चिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाहीत, पण त्यावर चिंतन केल्याने चांगला मार्ग सापडतो. कोणी कौतुक करो अथवा टीका, लाभ आपलाच आहे. कारण कौतुक प्रेरणा देते, तर टीका आपल्याला सुधारण्याची संधी मात्र तिथे देत असते. म्हणून जिथे आपण ठेस लागून पडतो ना, तेथूनच सुरुवात होते सांभाळून चालायची. मग ती ठेच पायाला लागलेली असो किंवा मग मनाला लागलेली असो. पायाची ठेच शरीर जपायला शिकवते, तर मनाची ठेच माणसं ओळखायला मात्र शिकत असते. म्हणून आयुष्यातली प्रत्येक व्यक्ती फार मोलाची आहे. फक्त तिची किंमत वेळ आल्यावरच आपल्याला कळत असते आणि वेळ आल्यावर आपण त्यांची किंमतही करत असतो. म्हणून भाग्य आपल्या हातात नसलं तरी निर्णय आपल्याच हातात असतात. कारण भाग्य आपले निर्णय बदलू शकत नाहीत, पण निर्णय आपली परिस्थिती नक्कीच बदलू शकतात आणि ते परिस्थिती बदलायला सुद्धा तयार असतात. म्हणून जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते. म्हणून नेहमी चांगल्या व्यक्तीच्या सहवासात राहणे योग्य आहे. आणि स्वतःसाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते. म्हणून ते आपण नक्कीच केले पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्नही केला पाहिजे. विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा त्या माणसाची बोलणं सोडून देणं हीच त्याची मोठी शिक्षा असते आणि असेच आपण नक्कीच केले पाहिजे. म्हणून आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळते असे नाही, परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला जसं काहीतरी मिळतं ज्याची कधीच अपेक्षा नसते. यालाच आपण केलेल्या चांगल्या कामाबद्दल मिळालेले आशीर्वाद आपण असे म्हणू शकतो. आणि देव आपल्याला असे चांगले आशीर्वाद देत असतो. म्हणून ज्याच्या घरी परमात्म्याचे नाम, ते घर होई चार धाम. म्हणून नामाचा करावा सहवास, भगवंत देईल आनंद खास. सद्गुरु म्हणे जेथे नामाचे स्मरण, तेथे तेची माझे वस्तीस्थान. आणि जेथे नामाचे स्मरण असते म्हणजे नामस्मरण असते, तेथेच देव निवास करतात असे सद्गुरु म्हणत आहेत. नारळ आणि माणूस म्हणून नक्कीच त्याचप्रमाणे आपण जीवन आणि आपली संकट असतात. म्हणून ते जीवनाला संकटांचा सामना करून आपण नारळाच्या आतल्या पाण्याप्रमाणे नक्कीच चांगले गुण मिळवू शकतो आणि चांगलं जीवनही मिळवू शकतो. म्हणून आपण त्याचप्रमाणे ते करायचं आहे. आणि कोणीही कोणाचे कसलेही पैसे बुडू नयेत, कारण तो पैसा किंवा ती संपत्ती सुखाने जगू देत नाही किंवा सुखाने मरूही देणार नाही. कारण त्यात दुसऱ्यांचा तळतळा शिवाशाप असतात आणि त्याने जिवंतपणे नरक यातना भोगाव्या लागतात. हे मात्र कटू सत्य देखील आहे. म्हणून स्वतःचं दुःख विसरून इतरांच्या सुखात सामील होणे आणि इतरांना आपलं दुःख कळू न देता त्यांच्या गालावर हसू आणि मनात समाधान आणणे हेच खरे जीवनातले नक्कीच चांगले समाधान आहे. आणि अडचणी किती येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचे स्वप्न बाळगा. नियती मदत केल्याशिवाय तुम्हाला नक्कीच राहणार नाही आणि नियती प्रत्येकालाच मदत करते. फक्त तुम्ही त्याच्यासाठी तयार राहिले पाहिजे. आणि कठीणातला कठीण लाकूड भुंगा पोखरू शकतो, पण रात्रभर आपल्या कोमल पाकळ्यांमध्ये भुंग्याला डांबून ठेवण्याची ताकद ही मात्र फुलामध्ये असते. म्हणून नम्रता ही कठोरतेपेक्षा अधिक शक्तिशाली असते. म्हणून तुम्ही नक्कीच नम्र राहायला शिकले पाहिजे. आणि एका सद्गुरूंच्या एका भक्ताने विचारले, देवा तू जे सर्व निर्माण करणार आहेस, मला निर्माण करणार आहे तूच आहेस. तुला काही अर्पण करावे तर काय अर्पण करावे? तुझे तुला कसे अर्पण करणार? सद्गुरूने स्मित उत्तर दिले, बाळा तुझा अहंकार मी निर्माण केलेला नाही, तो तू जो निर्माण केलेला आहेस तो मला अर्पण कर. त्याने अवघा संसार सुखाचा मात्र नक्कीच होऊन जाईल आणि तुला सुखही लागेल. म्हणून मिठाच्या वर्णीत कधीच मुंग्या लागत नाही, पण साखरेचा एक कण जरी नक्कीच असला ना पडलेला तरी त्याला मुंग्या लागतात. म्हणून माणसाचंही तसंच आहे. गोडवा जिभेवर असला तर सारेच धावून येतील, पण मिठासारखा खारवटपणा असेल तर कोणीच येणार नाही. आणि ज्याची वाणी गोड त्याला आयुष्य गोड मात्र नक्कीच असतं. आणि देवाला माणसाने नाही घाबरले तरी चालेल, पण माणसाने आपल्या कर्मापासून घाबरून राहावे. कारण शिव्या वव्या शाप आशीर्वाद मान अपमान निंदा नालस्ती सुख दुःख यापैकी माणूस जे दुसऱ्याला देणार तेच त्याच्याकडे न चुकता परत येणार आहे हे त्याला ओळखता आले पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की स्वतःला असं बनवा की आपण त्यांच्याजवळ आहोत ना, त्यांना नक्की चांगली गोष्ट आपण सांगितली पाहिजे आणि चांगल्या जीवनाच्या मार्गाला त्यांना आपण लावले पाहिजे. आणि जीवन जगताना असे जगा की आपण कोणाची आठवण काढण्यापेक्षा आपण कोणीतरी आठवण नक्कीच काढली पाहिजे आणि नक्कीच आपण त्यांना चांगल्या मार्गाला आणि सत्कर्माला नक्कीच लावले पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, क्षण एक येईल असा घेऊन जाईल हा श्वास, अर्ध्यावरच थांबलेला असेल जीवन प्रवास. त्यामुळे जगून घ्या आणि हाही वेळ निघून जाईल. आणि इतकं जगून झालं पण जगायला वेळच नाही, जगतो आहोत कशासाठी काही कळता मिळ नाही. म्हणून अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या. सुंदर अशा जगण्याला डोळे भरून घ्या. आणि म्हणून हे जगणं जगून घ्या. आणि स्वामींनी तुम्हाला एवढं छान जीवन दिलेलं आहे
ते तुम्ही नक्कीच मनासारखं जगून घ्या आणि मनासारखं जगाल तर मनासारखं तुम्हाला सर्व काही मिळेल आणि सर्व काही प्राप्तही होऊ शकते. म्हणून त्याप्रमाणे तुम्ही जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकता आणि चांगल्या पद्धतीने वागूही शकता. आणि हा दिव्य संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत पुढे शेअर नक्कीच करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन इच्छा पूर्ण करणाऱ्या दिव्य संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.